रिक्षा चालवून सुद्धा बचत होत नाही, दररोजचा पैसा येऊन सुद्धा बचत होत नसेल आणि एवढी मेहनत करून सुद्धा पैसा बचत होत नसेल, त्याच्या पाठीमागचं कारण काय? हेच आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पैसा कसा बचत करायचा. भरपूर वेळा मी अनुभव घेतलेला आहे, भरपूर रिक्षावाल्यांबरोबर राहिलेलो आहे, भरपूर रिक्षावाले माझे मित्रसुद्धा आहेत. पण भरपूर रिक्षावाले मित्र असताना मी भरपूर गोष्टी अशा नोटीस केल्या, की रिक्षा चालकांकडे पैसा उभा राहत नाही, पैशाची बचत होत नाही, मेंटेनन्सला पैसा उरत नाही, घर खर्च करण्यासाठी पैसा उरत नाही. कर्ज, कर्ज, कर्ज त्यांच्या पाठीमागं शेवटपर्यंत कर्जाचा डोंगर उभा राहिलेला असतो. तर ह्याच्यानंतर आपण करायचं काय? की पैसा वाचवण्यासाठी कोणकोणते मार्ग आपण आपल्या दृष्टिकोनातून वापरले पाहिजेत? माझ्या मते सर्वसाधारण गोष्टी आपण ज्या दररोज आपण आपल्या ऑनलाईन पद्धतीने पैसे गोळा करत असतो किंवा आपलं भाडं स्वीकारत असतो, त्या ऑनलाईन पद्धतीनेच आपण पैशाची बचत 100% म्हणजे 1001% करू शकतो. त्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट आहेत, डेली सेव्हिंग आहे किंवा म्युच्युअल फंड आहे. दुसरी गोष्ट अशी, की आपण दररोज गोल्ड मनी किंवा गोल्ड विकत घेऊन आपला पैसा 100% आपण बचत करू शकतो. आणि हाच पैसा उभा करत असताना भरपूर असे अडचणीसुद्धा येत असतील. पण त्याच्यासाठी करायचं काय आहे, की जास्त मोठी रक्कम आपल्याला जमा करायचीच नाही. आपण छोट्या मार्गाने मोठा पैसा कसा उभा राहता येईल, तो आपल्याला बघायचा आहे. भरपूर अनुभव घेतलेत, तर हा अनुभव तुम्ही 100% घेऊन बघा. दररोजची सेव्हिंग केल्याने 100% आपल्याकडे बचत राहू शकते. आणि मी ज्या रिक्षावाल्यांना ह्या गोष्टी सजेशन केलेल्या आहेत, त्या रिक्षावाल्यांनी अशा गोष्टी वापरून करून पाहिलेल्या आहेत आणि भरपूर असा त्यांच्याकडे लागणारा पैसा उपलब्ध झालेला आहे. जसं की आपण फोनपे वापरतो, त्या फोनपेवरती सेव्हिंग अकाउंट, डेली अकाउंट आपण डेली पैसा जमा करू शकतो. त्याच्या माध्यमातून आपण पैसा उपलब्ध करू शकतो. भरपूर अशा पद्धतीने आपला पैसा आपण 100% सेफ ठेवू शकतो. कसलीच जीवाला दगदग लागून राहणार नाही. शेवटी तुमच्याकडे पैशाची एवढी अमाउंट जमा होईल, की वेळ प्रसंगी तो पैसा तुमच्या कामाला येईल. जसं की तुमचं घर भाडं, जसं की तुमचं इतर खर्च असतील, जसं की तुमचं सोसायटीचं मेंटेनन्स असेल, जसं की तुमचं लहान मुलांच्या शाळेचा खर्च असेल, जसं की तुमच्या गाडीचा खर्च असेल किंवा इतरही काही खर्च असतील, त्या पैशातून तुम्ही 100% भागू शकता. एक आता नवीन फोनपेला आर-डी चालू करण्यात आलेली आहे. पे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपण जो फोनपे वापरतो, त्या ॲप्लिकेशनमध्ये डेली सेव्हिंग आर-डी असं एक ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावरून तुम्ही सेव्हिंग 100% करू शकता डेली. म्हणजे त्याची लिमिट नाही. 10 पासून 100 पर्यंत, 100 पासून 500 पर्यंत, 1000 पासून ते 5000 पर्यंत. तुम्ही अशा पद्धतीने सेव्हिंग करू शकता. दिवसाला तुम्ही ₹10, ₹20, ₹30 जरी टाकले, ₹30 जरी टाकले, तरी महिन्याला ₹900 होतात. आणि हाच पैसा तुमच्या 1 वर्षाने जर तुम्ही बघायला गेला तर 13-14 हजार होतात. आणि ही एक छोटीशी साईडला काढलेली रक्कम आहे. अशा पद्धतीने तुम्ही बचत करू शकतात. तुम्ही अनुभव घेतले असतील. पण ₹10 पासून, ₹20 पासून, ₹30 पासून आपल्या गोष्टी आपण पैसा आपला बचत करू शकतो. व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगणं आहे, की बचत करा. रिक्षाच्या चालकांनी कुठेतरी बचत करून घर परिवाराचा सांभाळ करण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.